दबाले थोडं थोडं, पण मग मी म्हणणं अजून 1-2 दिवस थांबूया आपण. केसरचे आंबे इथे, क्या बात कर रहे हो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आनंद आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज थोडं वीकनेस फील व्हाले, कारण की आता 4-5 दिवस झालं बॅक टू बॅक ब्लॉग्स याले, तर मग त्याच्यामुळं थोडं झोप होणार गेली आहे माझी. दिवसात मी 5-6 घंटे झोपी चाललो. रात्रभर काम नाही चालत कंपनीमध्ये. 2-3 वाजेपर्यंत काम चालते आणि 3 ते 6-7 वाजेपर्यंत झोप भेटते. तर विषय असा व्हायला की ते 3 ते 4 घंट्यामध्ये जे आराम करायचा टाईम आहे, त्या आराम करायच्या वेळेमध्ये मी दिवसभर शूट केलेला ब्लॉग एडिट करावलोस, कारण की सकाळी 8 वाजता ब्लॉग टाकावं लागते ना. तर मग त्याच्यामुळं ते झोप होईना गेली आहे. तर मग थोडंसं विकनेस यायला या टाईमला सकाळी. बाकी आपली गुजरातवाली बाई गेली वापस. गुजरातला आली होती भाऊच्या लग्नाला आली होती ना, मग ती वापस गेली रात्री. तर आता पूर्ण घर खाली खाली लागलं. हे बघा, घरी कोणी नाही, काही नाही. आता सकाळचे 8 वाजले तर, आणि बघा हे ऊन विन पडले. मम्मी आपल्याला आता अंड्याचं ऑमलेट बनवायला खायला. रोज जाऊ ये बापू तिकडे झोपतात, आज इकडे झोपले तर पनगावर. हे ऑमलेट फुगलं कसं काय नाही. अबे हवा भर याच्यामध्ये. जाऊ कधी उठत आहे की झोपी गेलाय. माझं जेवण चालू आहे आणि मम्मी काय प्याली आहे बघा. जवळ घे. काय हे एनर्जी ड्रिंक. मला हे समजत नाही, जाडे लोक त्याला एनर्जी ड्रिंकची काय गरज असते. पण चालू आहे. आणि हे बघा, हे इथं येऊन झोपलं या. ए बोला, उठ ना. सगळ्यात पहिले गुड इव्हनिंग सगळ्याला. मी आता उठलो झोपेतून, 5:30 वाजले तर आता. आणि हे बघा, ही माझी मावशी आहे, माझ्या मम्मीची मोठी बहीण. आणि हे ना हे अद्रक लसूण शिलून ठेवले. ही मावशी, मम्मी, ही मावशी दुमार आपल्या घरी याची नाही, कमी राबीज आहे जरा. हां, भाकऱ्या बी टाकल्यात आहे की नाही. आता चालीस घरी, टाटा. तर मग आता काय जेवायला. याला काढ धुवा येते याच्यातून खतरनाकवाला. तर वांग्याची इडली काय. हां, तर मग मम्मी आता वांग्याची भाजी बनवायली आहे आणि भाकरी बनवायली आहे. तर 5:30 वाजले तर 6 वाजेपर्यंत तयार व्हायचं मला आंघोळी करून. हे बघा, हे शर्ट तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये दिसत असेल, कारण की कामावर मी हे शर्ट घालून जात असतो. ठीक आहे. बाकी थांबा. हे बघा, मी व्लॉग बनवालो म्हणून हे जावं बापू इथं जाऊन बसला या. याला व्लॉगमध्ये यायचं नाही म्हणून. नग हे मग लग्न ठरून द्याले म्हणा कुठं बी, त्याच्यामुळे हे तोंड लपवाले हे ब्लॉगमध्ये ना गेले. बोले जय बासमती पण. याच्या मम्मीला विचारले जय बासमतीचा मतलब काय, तर ते म्हणे त्याला जय महेशमती म्हणायचं असते, जय बासमतीच येते त्याला. डुमडुम हा, चल बंद केला कॅमेरा, बंद केला कॅमेरा. चल मग चला, तुम्हाला दुसऱ्या रूममध्ये काय चालू आहे त्याला. 5:45 झाले तर आणि टी व्ही चालू आहे. मनुभाऊ जेवण करायला तर पिक्चर बघता बघता, आणि इथं कूलर चालू आहे. आज शूट करायसाठी काही भेटलंच नाही, त्याच्यामुळं मग ठीक आहे, आता छोटा ब्लॉग येईन आजचा लई जास्त आहे की नाही मम्मी. बाकी मी तोंड वीट धुतो, आंघोळी करतो आता, कारण 7 वाजता ड्युटीला जायचं. तर मित्रांनो, आता आंघोळी झाली आहे मस्त. तर बघा, यानं डबल तोंड लपिलं या भाऊ. नाही तुला काय प्रॉब्लेम आहे सांग. तू पोरीचं नाव काय याला घ्यालास मग, तुला तोंडच लपवायचं असलं तर. जाऊ दे ना यार, बोल्या तसं तू यामुळे व्ह्यूज येतात राव. तू तसं करू लागले हमारा चॅनल कैसा चलेगा. नाही सॉरी ना. हां, मी सांगतो तुझ्या मम्मीला, ठीक आहे. ती मम्मी आवाज द्यायली तू आई. जाय तू गल्ला दाखवूया. जाय, उठ जाय, लवकर जाय, लवकर भाग. किती रुपये झालेत त्याच्यात दाखव. अरे बाप, 500ची नोट दिसाली आहे भैया. तुला एक जादू दाखवतो. खुर्ची इथे घे, लवकर इथं घे आणि तिच्यावर उभा टाक खुर्चीवर. हां, आता ऐकाव, तुला जादू दाखवतो. हे बघ, कूलर चालू केलं ना, हे कुलूप असं गोल गोल फिरते. हो बघा आता तुम्ही पण बघा मित्रांनो. हे केला, हे हाय स्पीडवर केलं आणि हे स्विंग प्लस पंपवर केलं. ऑटोमॅटिकली फिरायला लागलं भाई. तिथं नाही फिरत, इथं
जादू. बाकी आता मम्मी इथं अद्रक लसूण छिलाली हा. आणि जेवायला काय बनले हे कालचाच लसूण आहे का आज डबल दुसरा छिल्ला. तेच म्हणलं लोक म्हणतील हे काय गाव जेवण देते काय याची माय रोजच्या रोज. आणि कूलर मम्मीने इथं लावले आपल्यासाठी. कूलर नाही याला काय म्हणतात छोटा पंखा. गवारीच्या शेंगा भाजल्यात 2 चपात्या माझ्यासाठी टाकल्यात मम्मीने. मग मी काय खाऊ ज्वारीची भाकर. हे बघा इथून मी आता मम्मीला उठले आणि मी इथं येऊन बसलो. तर मग होय हे एवढा अद्रक लसूण काय करायचे आपल्याला. कुठून कशाला कुठून म्हणजे वाटून ना. हा कशाला पाहिजे वाटून उगं खाऊन. तर मग आता आपल्याला वाढले एवढ्या मोठ्या प्लेटीमध्ये गादीच खराब करतो. शेंगा दे शेंगा इथं राहा. तर आता मस्त जेवण येऊन झाले. तर मित्रांनो आता आम्ही गुजरातच्या बाईनं माझ्या आत्याबाईनं दिलेले आंबे बघायला पिकलेत का नाही पिकलेत. तर का एवढे आंबे आहेत दबाले थोडं पण मग मी म्हणणं अजून 1-2 दिवस थांबूया आपण आहे की नाही चांगले होतील मग आपण रसवीस बनवूया. तर हे थोडे आंबट आहेत ना. गोड आहेत का आंबट आहेत. गोड असले तरच रस बनव. आंबट असेल तर आपण असंच खाऊया. नाही नको आता जेवण केलं उद्या खातो. वाळलं म्हणू की सुपरवायझर आहे. हां सर बनायचं. आता सर याला हात लावू देऊ नका. हात लावू नका पिकू जास्त. हो ना सर ही लपून ठेव पन्नी कुठं तरी. एक काढून खायला एक याच्यातून काढून खाते रे. हां हे काऊन साईडला ठेवलीस. त्याला कापायचं. कापता येते का. मला भीती मग 1-2 फोड. मला वाटलं पूर्ण असा दाबून खातात ना ते मला तसं वाटलं असं दाबून. ते कॅमेऱ्यामध्येच बघा ना गेलं. जावई बापू जावई म्हणणं कोणा जावई म्हणणं कोणा जावई चिडाले. आता जावई म्हणलं की चिडाले. तर हे बघा बाहेरचं वातावरण कसं दिसाले. लोक मार्केटमध्ये निघतात आता तर नाही 7च्या नंतर लई जास्त निघतात. आणि इकडं सनसेट झालाय आता. इथून आता सनसेट दिसते ना. केसरचे आंबे इथे क्या बात कर रहे हो. मम्माला नको उठू मीच खाऊन घेतो. बिचारा मनुभव ब्लॉगमध्ये येईना काही नाही. नवीन व्ह्यूअर्स म्हणत असतील हे कोणता माणूस काय. तसं नको खाऊ. ते ग्रीनवाला पार्ट नको खाऊ. ऑरेंजवाला खाय. मम्मी डॉन आहे आमच्या घरातली. मम्मी एखाद्याचा गुत्ता काढून टाकीन. रस करायचा नाही तर बस एक उचलू का रस बीस गेला काही रोज हे मस्त आहे. मग मित्रांनो मम्मी आणि मनुभव दोघं जण कोई खासाठी भांडणं करू लागली. मजाक नाही मला शूट करू द्यायला नाही ते ना. पण मग सच्चाई नाही छुप सकती. आप देखते रहिए एकेश फॅमिली ब्लॉग. हे ढकना ना आता धुवाली मम्मी. चला तर मग आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. कमेंट करा खाली काही बी करा तुमच्या मनानं करा. लाईक बी करा डिसलाईक बी केलं तरी चालते. तुमचा रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे. ठीक आहे बाय.